नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज एक वेगळी डिश घेऊन आलेलो आहोत आपण। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। तर हे तुम्ही बघत आहात, 2 मोठी वांगी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लसूण स्टफ केलेला आहे आणि त्याला आपण ऑइलने मॅरिनेट करून घेतलेला आहे। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत उभ्या चिरलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, मीठ आहे, जिरे आहे, हळद आहे, लाल मिरची पूड आहे आणि टमाटर आहे। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला वांग्याच्या भरितामध्ये लागणार आहेत। आणि चला बघूया पुढची कृती। आता आपण वांगी गॅसवरती ठेवलेले आहेत। दोन्ही वांगी आपण गॅसवर भाजून घेऊया। आणि पुन्हा सांगतो मी, याच्यामध्ये आपण लसूण स्टफ केलेला आहे, तो पण आपण खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। वांग्याचा छानपैकी वास येऊस्तवर हे भाजून घ्यायचे आहेत वांगी। आता तुम्ही बघू शकता, आपले हे 2 वांगी आहेत मोठी, आपण खरपूस भाजून घेतलेले आहे। तर ह्याच्यावरचं जसे वांगी थंडी होणार, आपण ह्याच्यावरचं हे कवर काढून घ्यायचं आहे, पील करायचं हे। पहिला आपण याचे देठ कापून घ्यायचे। आता आपण बघू शकता, ही वांगे आपण त्याचे सालड पूर्ण काढून टाकलेले आहे, त्याची स्किन आपण पूर्ण पील ऑफ केलेली आहे। हे असं दिसत आहे, एकदम स्वच्छ आणि खाण्यासाठी टेस्टी। तर चला आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आता आपण पुढच्या कृतीकडे वळत आहोत। आपण याच्यामध्ये पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहे। आपण तेल 3-4 मिनिटं आधीच टाकलेलं आहे गरम होण्यासाठी। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत। आता जसं आपण कांदा ॲड केलेला आहे, त्याच प्रकारे आपण हिरव्या मिरच्या ज्या आपण उभ्या कापलेल्या आहेत त्या टाकणार आहोत। आता आपलं लक्ष आहे की हा कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत दुसरा कोणता पदार्थ टाकायचा नाही आहे। याच्यामध्ये कांद्याला पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं आहे। आता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, जिरे पण तळलेले आहेत आपले चांगले। आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत टेस्टनुसार। लाल तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर हळद टाकणार आहोत। म्हणजे भरपूर सुंदर सुवास सुटलेला आहे खाण्याचा। आम्ही हे घरी केलेले मसाले आहेत आणि हे मसाले आता तुम्ही समजू शकता की आजकाल किती मिलावट चाललेली आहे। तर सेफर साईड या सगळ्या गोष्टी आम्ही घरी तयार केलेल्या आहेत। हळद असू, धना पावडर असू, लाल तिखट असू, मिरची मसाला असू, या सर्व गोष्टी आपण घरीच बनवलेल्या आहेत बाहेरून सामान घेऊन। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टमाटर। टमाटरमुळे आपल्याला चांगली कन्सिस्टन्सी येणार आहे, थोडंसं त्याच्यामध्ये टँगीनेस पण येणार आहे। सॉरी, आता हे 2 मिनिटं आपण हे परतून घ्यायचं आहे गॅसवरती। त्याच्यानंतर वांग टाकायचं। आता हे आपले टमाटर पूर्णपणे फ्राय झालेले आहेत, सगळे जिन्नस आपले एकजीव मिश्रित झालेले आहेत चांगलं। ह्याच्यामध्ये वांग आपलं मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, जे आपण ऑलरेडी मॅश करून घेतलेलं आहे चॉपिंग। लंचसाठी ही डिश भरपूर परफेक्ट आहे। आणि जर कोणी कामावर जाणार असेल त्याच्यासाठी आपण हे सकाळीच बनवू शकतो। डब्यासाठी ही डिश आहे, लंचसाठी आहे। हे ऑलमोस्ट आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे? 5 मिनिटं।
5 मिनिटासाठी हे आपण गॅसवरती वाफवून घ्यायचं. त्यामुळे सगळं वांगा आणि सगळ्या भाज्या शिजून घेतील प्रॉपर. आता तुम्ही पाहू शकता हे पूर्ण डिश तयार झालेली आहे आणि मसाले, टमाटर या सगळ्यांनी मिश्रित कांदे, वांग पूर्णपणे माउथ वॉटरिंग वाटत आहे ही डिश. तर आता ही आपण एका प्लेटमध्ये हिला प्लेटिंग करून घेणार आहोत. आता ही आपली डिश पूर्ण प्लेटिंग करून तयार झालेली आहे. दिसण्यासाठी आणि खाण्यासाठी भरपूर टेस्टी दिसत आहे. तर जरूर आमच्या चॅनलला व्हिजिट करा. मुंबईकर आय चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मुंबईकर आय चॅनलला. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.